नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती। अनेक पालकांना टेन्शन होतं की जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचा फॉर्म भरत असताना जे विद्यार्थी NT, व्हीजे अशा कॅटेगरी येतात किंवा OBC मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना सेंट्रल OBC सर्टिफिकेट काढणं गरजेचं होतं आणि गेली महिना दीड महिना झालं सर्टिफिकेट काढण्याचा आटोप करून सुद्धा आज तागायत आपल्याला सर्टिफिकेट मिळालेलं नाही। परंतु तुम्हाला दिलासा देणारी आणि तुमचं टेन्शन कमी करणारी या ठिकाणी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय निवड समितीनं याबाबत एक सुंदर असा निर्णय घेतलाय। ते पत्र या ठिकाणी आजच जवाहर नवोदय विद्यालय महाराष्ट्रातील प्रत्येक नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांना हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे। ते सर्टिफिकेट कोणतं आहे ते पाहूयात। तर बघा, नवोदय विद्यालय निवड परीक्षा 2026 फॉर्म अपडेट होत आहे। सेंट्रल OBC प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे। आता नक्की काय माहिती आहे बघूया। या ठिकाणी जर बघितलं तर नवोदय विद्यालय समिती रिजनल ऑफिस पुणे विभागातून हे पत्र संबंधित नवोदय विद्यालयांना पाठवण्यात आलेलं आहे। 23 जुलै 2025 रोजी प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय अधीनस्थ पुणे संभाग पुणे डिव्हिजन मध्ये येणारे जे नवोदय विद्यालय त्या नवोदय विद्यालयातल्या प्राचार्यांना हे पत्र लिहिले। काय पत्र आहे, विषय काय पत्राचा, कक्षा 6 JNVST पोर्टल में OBC प्रमाण पत्र की अनिवार्यता समाप्त करने के संबंध में। म्हणजे फॉर्म भरत असताना यावर्षी हेडमास्टर सर्टिफिकेटच्या जागेवरती जो विद्यार्थी ज्या ज्या कॅटेगरीमध्ये येतोय, जनरल सोडून SC ST आणि OBC, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र अपलोड करणं बंधनकारक होतं। त्यातील जे विद्यार्थी सेंट्रल OBC मध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना शिथिलता देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र अपलोड नाही केलं तरी चालेल असा मेसेज या पत्रामध्ये दिलेला आहे। काय म्हटलं बघा, सर मॅडम, ॲज पर इन्स्ट्रक्शन रिसीव्ह फ्रॉम NVS हेडक्वार्टर इज हिअर बाय इन्फॉर्म दॅट द सबमिशन ऑफ द OBC certificate in the class 6 JNVST admission portal has now been modified। जे पोर्टल आहे, ज्या पोर्टलवरती तुम्ही फॉर्म भरत आहात त्या पोर्टलमध्ये जात प्रमाणपत्र अपलोड करण्याचा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी नॉट मॅन्डेटरी असा ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। मग तुम्ही त्या ठिकाणी आवश्यक नाही, ज्यांच्याकडे असेल त्यांनी अपलोड करू शकता, ज्यांच्याकडे नसेल तर काही ह्या ठिकाणी तुम्हाला फरक पडणार नाही। जेव्हा तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल त्यावेळेस मात्र काय करा, तुम्ही ते प्रमाणपत्र अपलोड करा। आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये जे प्रांत अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, त्यांचं काहीतरी आता अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं अनेकांचे प्रमाणपत्र ऑफिसमध्ये अडकलेले आहेत, आजपर्यंत त्यांना मिळालेलं नाही। त्यामुळं अनेकांना टेन्शन होतं की फॉर्म कसा भरायचा। तर मात्र काळजी करू नका, ज्यांचं निघालंय त्यांनी अपलोड करू शकता। आता अनेकांची शंका आहे, सर ते 3 पानांचं आता कामी काय करायचं, कसं अपलोड करायचं, तर ते ठराविक KB मध्ये साईज रिडक्शन करून ते अपलोड करायचं असतं। त्याचं फ्रंट पेज अपलोड केलं तरी काही वांधा नाही, त्यावरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर्म नंबर 9 त्या विद्यार्थ्याचं नाव आणि जातीचा उल्लेख त्यावर येतो, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही। तुम्ही पहिलं पान अपलोड केलं तर तो पूर्ण 3 पानाचा जो फॉर्म आहे, प्रमाणपत्र आहे, ते नंतर ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही अपलोड करू शकता किंवा त्या ठिकाणी जमा करू शकता। यू आर रिक्वेस्टेड टू टेक नोट धिस चेंज अँड गाईड ऑल कन्सर्न स्टेक होल्डर्स अकॉर्डिंगली। आता या ठिकाणी ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा म्हणून सांगितलेलं आहे। या ठिकाणी त्यांची उपायुक्त यांची सहीनिशी हे पत्र संपूर्ण महाराष्ट्रातील नवोदय विद्यालयांत पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून पालकांच्याकडं आणि पालकांच्याकडून आमच्याकडे आलेलं आहे। त्यामुळे जर तुमच्या मनात OBC सर्टिफिकेटबद्दल काही शंका कुशंका असतील तर ती नाहीशी झालेलं आहे। फॉर्म भरताना मात्र जर तुम्ही OBC मध्ये मग ते NT असेल, मग NTA, NTB, NTC असेल किंवा व्हीजे असेल तर कुठल्याही कॅटेगरीत या तुमचं सेंट्रल लिस्टला तुमचं नाव कॅटेगरीचं असल्यास तुम्हाला सेंट्रल OBC सर्टिफिकेट मिळतं। यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्टेटचं सर्टिफिकेट काढावं लागतं, जे काय आहे ते NT असेल, NTA असेल, NTB असेल किंवा NTC असेल किंवा व्हीजे असेल हे काढावं लागतं। त्यानंतर तुमचा 3 वर्षांचा असणारा उत्पन्न दाखला आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्र त्याला जोडायचं, सगळी प्रोसेस करायची आणि ते
पुन्हा तहसीलदार कार्यालयात जाऊनच, हे कुठं भेटतं, सेंट्रल आहे म्हटलं काय दिल्लीला जायचं नाही, जिथं तुमचं स्टेटचं निघालंय त्याच ठिकाणी तुम्हाला सेंट्रलचं निघतं प्रमाणपत्र. त्यामुळे अनेकांना यातली माहितीच नाही हा काय प्रकार आहे. फक्त ही परीक्षा सेंट्रल लेवलची असल्यामुळं मग सैनिक स्कूल असतील, RMS असतील किंवा RIMC असेल किंवा नवोदय विद्यालय असतील, या ठिकाणी सेंट्रल OBC सर्टिफिकेट कंपल्सरी द्यावं लागतं. आज नाही तर उद्या तुम्हाला ते काढावंच लागणार आहे. जर तुमचं निघत नसेल तर सरळ जनरलमध्ये फॉर्म भरून जावा, नाहीतर तुमच्या पोरांचं काय होणार, ॲडमिशन होईल आणि त्यावेळेस कॅटेगरी सर्टिफिकेट नसेल तर मात्र तुमच्या मुलाला नवोदयला जाता येणार नाही, याची काळजी तुम्ही घ्या. जर निघतच नसेल ना तर सरळ जनरलमध्ये फॉर्म भरा, ओपनमधनं फॉर्म भरून टाका, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जर अजून आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. कामानिमित्त आणि वेळेच्या अभावी जास्त व्हिडिओ करणं शक्य होत नाही, पण इथून पुढं जसं वेळ भेटेल संध्याकाळच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण नवोदयची इत्थंभूत असणारी सर्व माहिती आणि त्याचबरोबर अभ्यास आपण ऑनलाईनच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती पूर्ण करून घेणार आहे. आठवड्यातून 1-2 दिवस लाईव्ह येऊन प्रत्येक चॅप्टर तुमचा क्लिअर करण्याचा काम आपण करून घेणार आहे. लाईव्ह क्लासेस ह्या वर्षी ऑनलाईन क्लासेस आपल्याला काही कारणास्तव घेता नाही आलेले, पण घर बसलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे. त्यामुळं जर आपल्या चॅनल नवीन असेल आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. प्रत्येकाला याचा फायदा झाला पाहिजे. माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तो पण थांबतो. बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. जय हिंद, जय महाराज, जय कर्मीवर, जय शिवराय.